करार एका लग्नाचा. लेखिका चैत्राली यमगर डोंबाळे. भाग 117. ऑल द बेस्ट म्हणत सगळे आता आजच्या पेपरला गेले. अभ्यासही चांगला झाल्याने सगळ्यांनाच आजचा पहिला पेपर छान गेला होता. त्यामुळे बाहेर पडताच सगळे खुश होते. बघता बघता आता अजूनही परीक्षेचा 1 महिना असाच निघून जातो. पेपर जरी 8च विषयाचे असले तरी अधेमध्ये खूप सुट्ट्याही होत्या. फर्स्ट इयर आणि लास्ट इयरची एकाच दिवशी परीक्षा संपणार होती, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सेकंड व थर्डची. आपल्या या सर्वांची एकाच दिवशी परीक्षा संपत होती. त्यामुळे दुपारी कुठेतरी भटकायला जायचं किंवा मूव्हीजला असं आधीच ठरवलं होतं. आता सर्वेशही ह्या ग्रुपमध्ये चांगलाच इन्व्हॉल्व झाला होता. ग्रुप स्टडीमुळे सगळे एकत्र आले होते. अभिची कितीही चिडचिड झाली असली, अगदी होत असली, तरीसुद्धा तो केतकीसाठी हसून खेळून वागत होता त्यांच्याशी. आकांक्षा, तू काय करणार आहेस? येते ना मूव्हीला आमच्याबरोबर? हॉस्टेलला येऊन आधी आवरायचं आणि मग मूव्हीला जायचं असा प्लॅन असल्याने प्राजू ही घरून येतानाच एक मस्त ड्रेस घेऊन आली होती आवरायला. रूमवर येताच तिनेच आकांक्षाला विचारले. हो ना वहिनी, येतेस ना? तेवढंच रिलॅक्स. आता केतूनेही ओढली. ॲक्च्युली ते सगळे एकाच डिपार्टमेंटमधले म्हणजे कॉम्प्युटर ब्रांचचे जाणार होते. फर्स्ट इयर आणि लास्ट इयरचे. नको केतू, तुला तर माहीत आहे ना माझी तब्येत गेल्या महिन्याभरापासून किती बिघडत चालली आहे. मला तर आता डॉक्टरकडे जावं असं वाटायला लागलं आहे. किती घरगुती उपचार केले तरीही मळमळ काही थांबत नाही. ती नुकतीच फ्रेश होऊन आलेली. गेल्या महिन्याभरापासून तिला उलट्या होत होत्या. खाल्लेलंही पचत नव्हतं. त्यात अभ्यासाचं टेन्शन. एक पेपरही तिने नीट दिला नव्हता, जे ना केतकीला माहीत होतं ना अभिला. तरीही तिच्या चेहऱ्यावरची उदासी आणि तिचं ते सारखं सारखं उलटी करणं हे पाहून केतकीने तिला किती वेळा म्हटलं होतं की चल जाऊ डॉक्टरकडे, तर तिने कायम नकार दिला होता. अभि किंवा सुहासलाही सांगू नव्हतं दिलं. अभिला बोलावू का? नाही तर असं करते, मी येते तुझ्यासोबत डॉक्टरांकडे. केतकी आता खूप काळजीने तिला बोलते. अगं नको, असं काही खूप झालं नसेल. ॲसिडिटी वाढली असेल. त्यात मी अंगावरच काढलं ना, म्हणून त्रास होत असेल. पण तसं आकांक्षा पटकन बोलते. अगं, तुमच्या पूर्ण क्लासने इतकं छान प्लॅन केलंय. शिवाय अभिभैयाही आज खूप खुश असेल. सो जा, तू आणि प्राजू करा एन्जॉय. मी इथल्याच डॉक्टरांना दाखवते. त्या ओळखीच्या आहेत मॅडम माझ्या. आमच्या घरातीलच आहे असं म्हणणं. ती तिला आश्वस्त करत म्हणते. बरं ठीक आहे, काळजी घे आणि काही वाटलं तर लगेच कॉल कर, म्हणत ती आपलं आवरते. चल प्राजू. आणि प्राजूला हाक मारून आकांक्षाला परत काळजी घे बजावून सांगत त्या दोघी बाहेर पडतात. तीही हो मध्ये मान हलवते. अभि आणि सुहास त्या दोघींनाच येताना पाहून आकांक्षाबद्दल विचारतात, पण त्या दोघी सत्य सांगत नाहीत. ती खूप थकली आहे त्यामुळे यायला नको म्हणाली असं केतूने सांगताच अभिलाही ते पटतं. कारण ती आधीपासूनच अशी होती. अभ्यास परीक्षा म्हटलं की ती घाबरून जायची आणि ऐनवेळी आजारी पडायची. त्यामुळे हे त्याच्यासाठी नॉर्मल होतं. काय करू, जाऊ की नको
पण माझी शंका जर खरी ठरली तर? त्या दोघी जाताच आकांक्षाही तासभर मस्त ताणून देते आधी आणि नंतर उठून आवरायला लागते. पण डॉक्टरकडे जाऊ की नको या विचारातच ती आपले केस विंचरत होती. एकदा आपण श्रींना सांगायचं का? ती आरशात पाहत स्वतःशीच बोलते. नको, पण तसं काही नसलं तर त्यांना उगीच टेन्शन यायचं. आणि खरंच तसं असलं तर? ती स्वतःशीच पुटपुटत मोबाईल कधी हातात घेते आणि श्रीचा नंबर डायल करते हे तिचं तिलाच कळत नाही. जिस व्यक्ति को आप कॉल कर रहे हैं वो अभी स्विच्ड ऑफ है. तिकडून ती बाई नेहमीची बोलते तसं आकांक्षा आपल्या विचारांच्या गर्दीतून बाहेर पडते. शिट यार, ह्यांचा फोन पण बंद आहे. काय करू आता मी? जाऊ दे, बघतेच डॉक्टरांकडे जाऊन. असा विचार करून ती आपलं आवरून तिच्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडे जाते. इकडे हे सुद्धा खूप एन्जॉय करत असतात. अभिनेच तिकीट काढल्याने त्याने एक सुहाससाठी व एक आपल्यासाठी अशी 2 कॉर्नर तिकिटे काढली होती. सगळ्यांमध्ये असूनही सगळे आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसतातही. त्यांना या चौघांचं आता माहीत असल्याने कुणी काही ॲक्शन घेत नाही. तसेही ते फिल्म पाहायला आले होते रिलॅक्ससाठी, ना की कॉलेजमधील या हिरो हिरोईनला परत ताडण्यासाठी. ते तर करून करून वर्षभर आता पकले होते. त्यामुळे निवांत आपल्या सीटवर बसून ते फिल्म एन्जॉय करत होते. तर हे चौघे कोणी डिस्टर्ब नाही करायला हे पाहून सुखावले होते. हॉरर मूव्ही असल्याने सुहास व अभिचा चांगलाच फायदा झाला होता त्यात. कारण या दोघी आता खूप चिकटून बसल्या होत्या आपल्या आपल्या पार्टनरला. अर्थात हाही त्या दोघांचाच प्लॅन होता, त्यामुळे खुश होते एकंदरीत. संध्याकाळी मूव्ही व जेवण करूनच केतकी रूमवर आली. रणवीरशी बोलत येत होती. ड्रायव्हर कधी पाठवू की मीच येऊ? रणवीर तिकडून विचारत होता आणि ती त्याला रामू ड्रायव्हरवरून चिडवत चिडवतच आत आली. हे काय, रूममध्ये इतका अंधार? तिने आपल्या कीने लॉक उघडताच आतला अंधार पाहत म्हणाली. काय ग केतू, काय झालं? पण तिचा तो बदललेला स्वर पाहून मात्र आता तिकडे रणवीरही काळजीत पडला. काही नाही बाबा, मी करते कॉल तुला. एवढं बोलून ती लगेच लाईट लावते. ती काळजीत होती. तोच तिला कुणीतरी हलकं हुंदके देऊन रडतानाचा आवाज ऐकू येतो. आकांक्षा! तशी ती आपली बॅग व हातातला मोबाईल तिथेच गादीवर फेकून देते आणि तिच्या जवळ जाते. आकांक्षा कपाटाच्या एका कोपऱ्यात बसून तोंडावर हात ठेवून रडत होती. केव्हाची रडत होती माहीत नाही, पण चेहऱ्यावरील ते सुकून गेलेले अश्रू सध्या तरी काहीतरी गंभीर झाल्याची पावती मात्र देत होते. आकांक्षा, बाळा, काय झालं? का रडत आहेस? तसं केतकी तिच्या समोर गुडघ्यांवर बसत तिला काळजीने विचारते. केतू, केतू, संपलं सगळं, सगळं संपलं. ती तशीच हुंदके देत रडत होती. आकांक्षा, आधी तू शांत हो आणि इकडे चल, गादीवर बस बरं. केतूला तिला कसं हँडल करावं तेच कळत नव्हतं, पण तरी ती तिला हाताने कसं बसं उठवून आणते आणि कॉटवर बसवते. टेबलावरची बाटली तिच्या हातात देऊन तिला पाणी प्यायला लावते. कारण रडून रडून आकांक्षाचा आवाजही नीट फुटत नव्हता.
त्रास होत होता. हां, आत्ता बोल. काय झालं? तू तू डॉक्टरांकडे जाणार होतीस ना? केतकीने मग परत ती बॉटल टेबलवर ठेवून तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत विचारले. हो, गेले होते. ती तुटक बोलली. ओके, मग काय बोलले डॉक्टर? तिने परत तोच प्रश्न केला. सध्याची तिची मनस्थिती लक्षात घेता केतू तिच्याशी खूप पोलाइटली बोलत होती. बोल ना आकांक्षा, काय बोलले डॉक्टर? तिने परत तोच प्रश्न केला. संपलंय, संपलंय सगळं. केतू, संपलंय. ती आता भीतीने बोलली. चेहऱ्यावर, कपाळावर घाम आला होता. काय काय झालं आहे नक्की? आता मात्र केतकीलाही टेन्शन आले होते, पण तसं न दाखवता ती तिलाच विचारत होती. आय आय एम प्रेग्नंट केतू. ती आता घाबरतच बोलते. काय? पण तिचं बोलणं खूप धक्क्याचं होतं की केतूलाही काय बोलावं ते समजत नव्हतं. काय बोलत आहेस तू? हो केतू, तू बरोबर ऐकलंस. मी श्रीच्या बाळाची आई होणार आहे. ती आता नजर शून्यात हरवत म्हणाली. तिचे ते अश्रू मात्र अजून ओघळत होते. ते ऐकून केतकीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला आता तिच्याशी कसं बोलावं कळत नव्हतं. तोच तिचा मोबाईल वाजला. बाबा. तिने गादीवरचा फोन उचलून स्क्रीनवर पाहिलं तर रणवीरचा कॉल आलेला. ती बोलताच आता आकांक्षाला भान आलं आणि तिने घाबरून तिच्याकडे पाहिलं. डोंट वरी, मी काही सांगणार नाही, म्हणतच तिने कॉल उचलला. हा बाबा, बोल ना. ती वर वर हसत म्हणाली. चिऊ, उद्या सकाळी मी येत आहे. सुनबाईंना सांग, तिलाही घेऊन जात आहोत आपण. त्यामुळे आवरून ठेवा दोघींनी, उद्याच. रणवीरचा आवाज आता कठोर वाटत होता. बाबा, अरे पण उद्याच? ती कशीबशी बोलली. चिऊ, मला कसलंही एक्सक्यूज नको आहे. मी उद्या येत आहे हे फायनल आहे. आणि हो, माझ्यापासून काहीही लपवायचं नाही असं सांग तुझ्या वहिनीला. मी मघाशीच तुमचं बोलणं ऐकलं आहे. इतकं बोलून त्याने कॉल कट केला. बाबा, अरे ऐक तर, ती म्हणाली, पण उपयोग नव्हता त्याचा. काय काय म्हणाले काका? आकांक्षाने आपले डोळे उलट्या हाताने पुसत म्हटले. काही नाही, ते उद्याच येत आहेत आपल्या दोघींना घ्यायला. तिने त्याला कळल्याचे तिला सांगितले नाही, उगाच तिला अजून टेन्शन नको म्हणून. म्हणजे मी मी का येऊ तिकडे? पण तिचं बोलणं आकांक्षाला बोध होत नव्हतं. त्यांना त्यांना कळालं आहे का केतू? तिने साचरतच विचारलं. आणि केतूचा तिला सांगण्यासाठी नाईलाज झाला. म्हणजे अगं, मी आत येताना बाबाशीच बोलत येत होते. तू तशी अंधारात बसल्यावर मला काही सुचेच ना. मी तसाच मोबाईल टाकला. मला वाटलं त्याने कॉल तिकडून कट केला असेल, पण बहुतेक त्याने कॉल कट केला नव्हता. कारण आपलं सगळं बोलणं त्याने ऐकलंय असं मला तो म्हणाला आत्ता. तिने सविस्तर सांगितलं. ओ, यावर कसं रिॲक्ट करावं तेही आकांक्षाला कळत नव्हतं. ती बस एवढंच बोलली
आणि थोडं शांत झाली. मग आता? पण परत काय वाटलं तिला माहीत नाही. तिनेच पुढे विचारले तिला. आता काय? आपल्याला उद्या बाबाबरोबर जावं लागेल. जे घरातील लोक म्हणतील ते ठरेल. पण तू टेन्शन घेऊ नकोस. माझा बाबा खूप समजूतदार आहे. तो तुला समजून घेईल. तू फक्त सगळं खरं काय झालं ते त्याच्या कानावर घाल, काहीही न लपवता, तिने स्पष्ट केलं. हो, म्हणजे मला काकाच काय, पण आपल्या घरातील सगळे समजूतदार वाटतात. ते घेतील आम्हाला, मला व श्रींना सांभाळून. पण मला माझ्या भैया आणि डॅडची भीती वाटते. आजी सुद्धा माझी बाजू घेईल, पण मॉम डॅड? ती आता मनातून पुरती हादरली होती. आपल्या मॉम डॅडचा विषय निघताच तिच्या मॉम डॅडना हे कधीच आवडणार नाही याची तिला आता जाणीव झाली. हे सगळं लग्न झाल्यावर घडलं असतं ना, तर तिच्या मॉमने आणि कदाचित डॅडनेही डोक्यावर घर घेतलं असतं की ते आजी आजोबा होणार आहेत. पण आता एकतर तिचं वय, शिक्षण आणि लग्नही झालं नाही. अशा कंडिशनमध्ये ही नवीन समस्या, हा नवीन जीव त्यांच्या आयुष्यात येऊ पाहत होता. आत्ता कुठे आपण काय करून बसलो याची तिला जाणीव झाली. श्री का इतका परेशान झाला असेल, का गिल्टी वाटलं असेल याचा तिला अंदाज येत होता. चिल, तुझ्या मॉम डॅडचा तू विचार करू नकोस सध्या. तिला असं गांगरून गेल्याचं पाहून केतकी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. तू सध्या बाबाला कसं सांगणार आहेस त्याचा विचार कर. एकदा का बाबाला सगळं सत्य कळलं की तू मग मस्त चिल कर. त्याला घरच्यांना मनवता येतं चांगलं. आणि तसंही आपल्या घरचे इतके पण बुजुर्ग विचारांचे नाहीत. तात्या तर खूप ग्रेट आहे. बाबापेक्षाही ते चिल आहेत. त्यामुळे डोंट वरी. बस आता उद्या बाबा कोणत्या मूडमध्ये असेल ते अंदाज आधी बांधणे गरजेचे आहे. खरं तर केतू ही टेन्शनमध्येच होती. कारण रणवीर समजून घेईल तिला असं जरी आता ती म्हणत असली आकांक्षाला, तरी त्याच्याशी बोलताना तिला जाणवलं होतं की तिचा बाबा चिडला आहे. आवाजावरून तरी तसंच वाटत होतं. म्हणून तीही शांत बसते. मग दोघीही निमूटपणे बॅग भरायला लागतात. कारण माहीत होतं की उद्या लवकरच रणवीर येणार, म्हणून त्यामुळे त्या बॅग्स भरायला घेतात. आकांक्षा, तुझं वय काय ग? बॅग भरून होताच आपल्याच विचारात बेडवर त्या पडल्याच होत्या की केतूने तिला विचारलं. का? तू असं का विचारत आहेस? पण तिचा प्रश्न ऐकून आकांक्षा गादीवर पटकन उठून बसली. तुला काय वाटतंय? ह्या सर्वांसाठी मी सक्षम नाही असं वाटतंय का? हो, नाहीये सक्षम. जस्ट 18 वर्ष पूर्ण झालीत माझी 6 महिन्यांपूर्वी. आणि तुला काय वाटतंय की मी डॉक्टरांना विचारले नसेल ह्याबद्दल? मी विचारलेही होते, पण त्या म्हटल्या की आता ते शक्य नाही, कारण सरकारकडून तो गुन्हा नोंदवला जातो आणि माझं वयही 18 असल्याने मी आता कायद्याने सज्ञान झाली आहे. ती पटपट बोलत होती, इतकी की तिला बोलताना धाप लागली चांगली. शिवाय या काळात मूड स्विंग्स होत असल्याने ती एकटीच बडबड करत होती. अगं जरा हळू. तिला लागलेली धाप पाहून केतूने पटकन शेजारचा लॅम्प लावून तिच्या हातात पाण्याची बॉटल दिली व दुसऱ्या हाताने तिची पाठ थोपटली. ठीक आहे मी, तिने कोरडं उत्तर दिलं. तू जरा वेडी आहेस का ग? मी फक्त तुला वय विचारलं होतं. हे कायद्याने सज्ञान वगैरे हे काय असंबद्ध बडबड करत होती? आणि काय विचारलं तू डॉक्टरांना? मला तर वाटतंय नक्कीच काहीतरी वेड्यासारखं विचारून आली आहेस. केतकीही
आता जाम चिडली होती तिच्या अशा बडबडीने, पण तरी तिने स्वतःला शांत ठेवलं होतं. ते तू गर्भपात, ती आता अडखळत म्हणाली. व्हॉट? काय काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का आकांक्षा? मी हे असलं काही करण्यासाठी तुला सांगेल आणि त्यासाठी वय विचारलं असेल असं कसं तुला वाटलं? आता मात्र केतकी आपल्या रागावर कंट्रोल नाही करू शकली. जाम भडकली होती. सॉरी. आकांक्षा यावर चांगलीच वरमली. तिने मान खाली घालून हळू आवाजात म्हटलं, यू शुड बी. अगं ते तुझं आणि स्पेशली माझ्या भाईचं पहिलं बाळ आहे. तुमच्या दोघांच्या प्रेमाची ती निशाणी आहे. तिला मारून टाक असं मी म्हणेन असं वाटलंच कसं? इतकी तुला मी निर्दयी वाटते का ग? हो, मी प्रॅक्टिकल विचार करणारी असेलही, तुला वाटतं तसं, पण एका जीवाला मारून टाकू असा माझ्या मनात विचार येईल इतकीही मी निष्ठुर नाही. आणि हा डिसिजन खरं पाहता तुझा आणि भाईचा आहे. निदान त्याला तरी विचारलं होतंस का? ती आता रागातच पुढे बोलते, पण भाई हा शब्द काढताच एकदम शांत होते. एक मिनिट, तू भाईला कळवले आहेस याबद्दल? त्याला सांगितले आहेस? तिने आता आपल्या रागावर आणि अर्थातच श्वासावर कंट्रोल करत नजर रोखून विचारलं. तसं तिने नकारार्थी मान हलवली. वा, त्याला न सांगता न कळवताच मॅडम डॉक्टरांशी हे पण बोलून आल्या. त्या जीवाला मारण्याचा अधिकार तुला एकटीला दिलाच कुणी ग? ती रागातच बडबड करत आपला मोबाईल घेते आणि आपल्या भाईला कॉल करायला लागते. रात्र खूप झाली होती. हा फोन बंद करून का बसला आहे? आता 3-4 वेळा कॉल लावूनही तो लागत नसल्याने केतूची चिडचिड आणखी वाढली. ती रागातच फोन गादीवर आपटून म्हणते, आता हे तुझ्याच भाईला विचार. तुला काय वाटलं मी तुझ्या भाईला कॉल केला नसेल? मीही हेच सांगण्यासाठी सकाळपासून कॉल करत आहे, पण साहेब कुठल्या सीमेवर जाऊन बसलेत काय माहीत, जे फोन बंद लागत आहे. आकांक्षाने आपलं बसकं नाक उडवत त्याची तक्रार करत म्हटलं. ओ, म्हणजे हा नक्कीच कुठल्या तरी मिशनवर गेला असेल, कारण एक तेव्हाच त्याचा फोन बंद असतो. अदरवाईज तो इतका पण निष्काळजी नाही की घरच्यांची साधी ख्याली खुशालीही न विचारता राहील, तेही इतके दिवस. 2-3 वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने केतकी तर्क लावत म्हणते, बरं सोड, आता जाऊन झोप आणि कसलीही काळजी करू नको. आणि हो, हे परत गर्भपात वगैरे तर मनात आणूच नको. तुम्हा दोघांना नको असेल तर मला द्या, मी सांभाळेल. त्याची आत्या अजून खमकी आहे म्हटलं त्याला सांभाळायला. तिने आत्तापासूनच आत्याचा रुबाब गाजवत म्हटलं. आधी अभ्यास सांभाळा आत्याबाई, मग बघू. आणि तसंही त्याची आई सुद्धा खमकी आहे बरं का बाळा, तुला सांभाळायला. आकांक्षा आता आपल्या पोटावर हात ठेवून तिला टशन देत म्हणते. दोघी एकमेकींकडे पाहतात आणि हसायला लागतात. इतक्या वेळचं ते टेन्शन नुसतं बाळाशी बोलतानाही दूर निघून गेलं होतं. दोघी गळ्यात हसून पडतात. आकांक्षाही आता खुश असते, पण केतकीच्या मनावर मात्र अजूनही रणवीरचं ते रागीट बोलणं कोरून गेलेलं असल्याने ती आतून अस्वस्थ होती. क्रमशः. काय वाटतं रणवीरची कशी प्रतिक्रिया असेल? आकांक्षाच्या घरी कळलं तर? पुढे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा. भेटू लवकरच. तोपर्यंत तुम्ही भाग कसा वाटला हे लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईबद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.